साहेब, आमची या जमिनीचा विषय असा आहे की 1963 सालापासून आमचे आजोबा आबाजी म्हणजे विश्वासराव. कुठल्या गावातली? तेजवाडी गावामध्ये. तुमचं नाव काय? माझं नाव राजेश सुधाकर विश्वासराव. बरं. 1963 सालापासून आबाजी माझे विश्वासराव यांच्या नावाने एक साली वायवाटदार म्हणून जमीन आमच्या आजोबांना भेटली. 1970 सालापर्यंत त्याच्या आपल्याला कबुला येते. आजोबांना भेटली म्हणजे कोणी दिली? कबुलातनुसार ते भेटलेले आहे. जे सरकारी जमीन लोकांना करायला देत होते आणि त्यानुसार आमचे आजोबा ती वायवट करत होते. तुमच्या मालकीची नव्हती? सरकारी भेटलेल्या जमिनी आहेत साहेब त्या. बरं. हां. त्या सर्व ज्या जमिनी आहेत त्या सर्व सरकारी. किती जमीन भेटली होती? त्या टायमाला मला 6 एकर 6 गुंठ होती कबुलातनुसार. बरं. त्यानंतर 1976 साली सरकारी वहिवाटदारांना सरकारी जमिनी कायमस्वरूपी वाटप करण्यात आल्या. त्याचा आदेश निघाला आणि त्या आदेशानुसार ती जमीन आम्हाला देण्यात आली. त्याचा आदेश देखील आपल्याकडे आहे. आणि त्यानंतर 1985 साली सदर जमिनीचा फाळणीबारा झाला आणि त्या जमिनीचा सातबारा वेगळा झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत सातबारा हा आमच्या नावाने आहे. आमचं कुटुंब त्यामध्ये वहिवाट करते. मी स्वतः त्या जमिनीमध्ये. किती वर्षापासून तुमचं कुटुंब जमीन करते ती? गेल्या 12-13 वर्षापासून आम्ही स्वतः जमीन करतोय. त्याच्या आधी आजोबा माझे चुलते ते करायचे ती जमीन. ही जमीन तुमची नाही असं कोण म्हणतंय? आमची जमीन नाही म्हणजे किसन वायकर त्यांचे इतर बंधू ते सर्व लोक दावा दाखल. त्यांचं म्हणणं ती जमीन आमची. हा, त्यांचं असं म्हणणं आहे आमची जमीन. तुम्ही तहसीलदारांकडे तक्रार का नाही केली? मग मी जुन्नर पोलीस स्टेशनला अनेक वेळा गेलो. माझ्या आता महसूलचा विषय हा महसूलकडे. हा, महसूलला देखील मी त्याविषयी अर्ज केलेला आहे. त्यामध्ये वायकर यांनी माझ्या जमिनीवर ताबा घातला आणि त्यानुसार जुन्नर पोलीस स्टेशनला तहसीलदारांना मी भेटलो. SV साहेबांपर्यंत गेलो. SV साहेबांनी आदेश केला की 145ची कारवाई करा, ज्याची जमीन आहे त्याला भेटून जाईल. आणि वरिष्ठांचा आदेश ऐकून मी कोणत्याही पद्धतीचा कायदा हातात न घेता मी त्या क्षेत्रातही गेलो नाही. आणि त्यानंतर 145ची कारवाई चालू झाली आणि मला नोटीस आल्यानंतर मी कागदपत्रांची माहिती अधिकारात मिळवली. आणि त्यामध्ये मला असं निदर्शन झालं की वायकर यांनी फेरफार जो दाखल केलेला आहे तर तो खोटा आणि खडबड गेलेला आहे. आणि त्यानुसार मी खरा का खोटा हा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तो महसूलला आहे, संबंधित यंत्रणेला आहे. बरोबर. त्याचं व्हेरिफिकेशन होईल. आता तुमची मागणी काय आहे? सर, तुम्ही असं म्हणताय तर मुळातच जो फेरफार रेकॉर्डला आहे सरकारी दप्तरी आहे तो खराच आहे. ह्या विषयाचा मी पण सर्वज्ञानी नाही. बरोबर. ते संबंधित यंत्रणा ते खरं काय खोटं काय शोधील. आता तुमची मागणी काय आहे? काय घडलंय काय? माननीय तहसीलदार साहेब जुन्नर यांनी आपल्याला निकाल दिलेला आहे. मी त्यांना अर्ज केला होता की सदर व्यक्तींनी जो फेरफार अस्तित्वात आणलाय, जो सादर केलेला आहे त्यावर तपास व्हावा आणि तहसीलदारांनी त्यावर तपासणी करून. फेरफार तयार कोण करतं? फेरफार तलाठी तयार करत असतात आणि तो महसूल विभाग तयार करतो. बरोबर आहे. तो वायकरांचा काही संबंध? त्यांनी जो फेरफार सादर केलेला आहे साहेब तो त्यांनी स्पष्ट. फेरफार असतो कोणाकडे? ओरिजिनल रेकॉर्डला आमच्या आजोबाच्या नावाचा आहे. आज आबाजी हे दप्तर महसूल विभागाकडेच असतं ना. बरोबर आहे. त्यांनी दुरुस्त करून दिला कसा? यांनी फेरफार खडावड केलेला तहसीलदारांच्या अर्जासोबत जोडला आणि त्यांनी मागणी केली की आबाजीची माझी विश्वासराव यांची जमीन आमच्या नावे व्हावी आणि त्यानुसार मी त्या अर्जाची चौकशी करून. मूळ दप्तर कोणाकडे असतं? मूळ दप्तर हे रेकॉर्डला असतं तहसीलदारांच्या रेकॉर्डला. बरोबर. समजा आज अर्ज यांनी काही केला तरी मूळ रेकॉर्डला नोंद तुमच्या आजोबांचीच असेल. आजही सातबारा आमचा आहे, फेरफार असं असताना महसूलनी ही चुकीची नोंद कशी केली? त्यांनी कुठल्या पद्धतीची नोंद केली नाही. त्यांनी त्यांचा अर्ज निकाली काढलाय. वायकर यांचा अर्ज निकाली काढलाय. आज कोणाच्या नावाने आहे? आज आमच्या नावाने, स्वतः विश्वासराव यांच्या नावाने. म्हणजे तुमच्या मालकीच्या जमिनीमध्ये वायकर तुम्हाला जाऊन देत नाही? हा, आता त्यांनी बेकायदेशीर बळाचा वापर करून ताबा घेतला. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी त्यांनी बेकायदेशीर बळाचा वापर करून ताबा घातलेला आहे. आणि त्यापूर्वी साहेब 2 महिन्यापूर्वी मी वायकरांना आमच्यामध्ये थोडे वाद झाले. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशननी आम्हाला सांगितलं, घोडके साहेब होते त्यावेळी, साहेबांनी सांगितलं की तुम्ही विश्वासराव वाद नेहमीच होत राहतात, तो वाद मिटण्यासाठी काहीतरी करा, हे वारंवार वाद नकोय. मग मी म्हटलं साहेब तुम्ही मानशाल त्या पद्धतीने आम्ही चालू. आणि त्यानुसार मी वायकर यांना पोलीस स्टेशन यांना एक प्रतिज्ञापत्र करून दिलं. त्या प्रतिज्ञापत्र स्पष्ट लिहिलेले ज्या दिवशी तुम्ही न्यायाधीशांकडून आदेश आणशाल की सदर जमीन ही तुमची आहे, तुमच्या मालकीची, त्या दिवशी मी ती जमीन तुम्हाला देणार आणि त्यानंतर त्या जमीन येणार देखील नाही. मला मागचं काय झालंय काय किंवा आपल्यामधले संबंध जोराय नको म्हणून त्या नात्याने मी त्यांना ते प्रतिज्ञापत्र करून दिलेले.
आणि आजही ते प्रतिज्ञापत्र तुम्ही पाहू शकता माझ्या आहे. वायकर यांनी जर तुमची फसवणूक केली आहे, तहसीलदारांची जर ऑर्डर आहे का तो फेरफार चुकीचा आहे, तर तुम्ही तुमची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, तुमच्या जमिनीमध्ये ताबा परस्पर घेतला, पोलीस स्टेशनला तक्रार का करत नाही? आजपर्यंत जुन्नर पोलीस स्टेशनला मी गेल्या 1 वर्षापासून 5 वेळा अर्ज केलेले आहे. जुन्नर पोलीस स्टेशनला मी त्यानंतर वारंवार भेटलो, तक्रार निवारणमध्ये बऱ्याच वेळा गेलो. जुन्नर पोलीस स्टेशननी माझ्या तक्रारीचं कुठल्याही पद्धतीचं निवारण केलेलं नाही, कुठल्याही पद्धतीचं त्यांनी दखल घेतलेली नाही. त्यानंतर मी 1-2 अर्जांवर माहिती अधिकार टाकला, तर त्यांनी माहिती अधिकारात स्पष्ट दिलं की सदर अर्जावर चौकशी चालू आहे. साहेब, आजही तुम्ही गेले जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये तर सदर माझ्या अर्जांवर काहीच चौकशी केलेली नाही. मी आजपर्यंत फार वेळा फेऱ्या मारल्या जुन्नर पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला कोणाला भेटले? मी नल्लावडे साहेबांना भेटलो, त्यानंतर आपले आमचे ठाणे अंमलदार आहेत लोकरे साहेब, त्यांना भेटलो. त्यांच्याकडे माझे अर्ज बरेच प्रलंबित आहेत, त्यावर त्यांनी काही कारवाई केली नाही. आणि अशा पद्धतीने पोलिसांनी देखील म्हणजे ज्यावर अन्याय होतो, पोलिसांची काही वेगळी अपेक्षा आहे का? पोलीस स्टेशनला आतापर्यंत मी गेलो तर 10 दिवस झाले. मी तहसीलदारांचा निर्णय लावून 15 दिवस झालेले आहेत साहेब. आणि त्या निर्णयानुसार तहसीलदारांनी सुद्धा सांगितलेले आहे की आम्ही स्वतः फिर्याद दाखल करू शकत नाही, कारण की आम्ही वायकर यांनी जो अर्ज दाखल केलेला आहे त्यासोबत जो फेरफार दाखल केलाय त्या फेरफारावर आम्ही कुठल्याही पद्धतीची नोंद केलेली नाही, म्हणून हा विषय फौजदारी गुन्हे दाखल करणे हा आमच्या कक्षेत येत नाही. पण तुम्ही विश्वासरावांची वैयक्तिक फिर्याद घेऊ शकता असं जुन्नर पोलीस स्टेशन यांनी सांगितले. तहसीलदारांनी सांगितलेलं आहे. कोणाला सांगितलं? नलवडे साहेबांना सांगितलेलं आहे. पोलीस स्टेशनला सांगितलेले. तरी पण 10 दिवस झाले साहेब, मला टाळलं जाते, माझी फिर्याद घेतली जात नाही, मला उडवडीची उत्तरे दिली जातात. आजही मी एक उडवडीची उत्तर कोण देतं? संबंधित बीट अंमलदार आहेत, नलवडे साहेब आहेत. मला कुठल्या पद्धतीचं आजपर्यंत सहकार्य झालेलं नाही साहेब. गेलो तर मला दररोज निराशाने पाठवून देतात. मी एक 8 दिवसापूर्वी SP साहेबांना गेलो होतो. मी बोललो माझी तक्रार तुम्ही ते घेत नाही, माझी FIR दाखल करून घेत नाही, तर मी त्या विरोधात चाललो म्हणते. मी SP साहेबांना जाणार, त्यांना झालेला प्रकार सांगणार. तर त्यानंतर मला नलवडे साहेबांनी समोरून फोन केला, म्हटलं विश्वासराव तुम्ही परत या, आता तुमचा मी फिर्याद दाखल करून घेतो आणि जी तुमची तहसीलदारांनी जे लेखी दिलेले आहे म्हणणं निकाल दिले त्या अभिप्रायावर आपण तुमचा गुन्हा दाखल करू, हे मला आश्वासन दिलं. आणि साहेब मी त्या SP कार्यालयातून परत आलो की साहेब गुन्हा दाखल करून घेतील म्हणून. आणि आज परत 4 ते 5 दिवस झाले मला रोज आम्ही तपासतोय, आम्ही जातोय, आम्ही करतोय अशीच उत्तर दिली. कोण म्हणतोय? आज नलवडे साहेब रोज जाऊन बसतोय, करतो तुझं, मी चालू आहे तुझं करतो, अशा पद्धतीचे उत्तर दिले जातात. चुकत असेल तर मला जी काय आहे ती शिक्षा द्यावी, मी ती शिक्षा घ्यायला तयार आहे. परंतु माझ्या अन्याय झालाय साहेब, मला तर पोलीस स्टेशन किंवा कायद्याने आजपर्यंत कुठलाच म्हणजे न्याय दिलेला नाही. एवढं मी 1 वर्ष झालं पळतोय, एवढे अर्ज केले, एवढे सगळे माझे कागदपत्र 100% क्लिअर असताना देखील विनाकारण मला हा त्रास होतोय. आणि मी माझ्यावर जो अन्याय झालाय त्याला मी न्याय मिळवणार. मी स्वतः पळून माझे इतर सहकारी आहेत त्या सर्वांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाने तुमच्यासारखे काही माणसं ज्यांनी मला मदत केली, चांगला गायडन्स केलं. म्हणजे मी काय तुमच्या बाजूने आहे असं नाही, बाजू नाही, पण साहेब तुम्ही नाही, पत्रकार जे नियमात आहे त्याच्या पाठीशी मी 100% आहे. बरोबर साहेब. मग माझ्या अन्याय झालेले आहे, तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही आज ह्या गोष्टीला वाचा पडावे म्हणून मी अन्याय झाला किंवा कसं हे ठरवण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. बरोबर, ते ठरवतील. तुमचं म्हणणं सांगून झालं. धन्यवाद. विश्वासरावांचं म्हणणं ऐकलेलं आहे, यातलं खरं काय, नेमकं काय घडलं काय साहेब माहिती का? आता आम्ही त्याचं म्हणणं ऐकलं आणि खरंच सांगणार आहे, आम्ही काही खोटं बोलायचा विषय नाही. ज्यावेळेस ही जमीन वाटप झालेली आहेत त्यास आमचे आजोबा अंगठे पाहतो ते, त्याच्यावरती ह्या कबूल आहे तो सुद्धा अंगठ्याचे, ते काही शिकलेले नव्हते. आणि ज्यावेळेस ही जमीन भेटली त्यावेळेस 1969 साली ही जमीन भेटलेली आहे. ही शासकीय जमीन आहे, ही काय आमच्याही बापाची जमीन नाही आहे. पण ज्यावेळेस ही शासकीय जमीन आहे त्यावेळेस ते शासनाने वाटप केलेली आहे. आणि आमचे आजोबा हे अंगठे बहादूर होते. 69ला जमीन मिळाली, 6 महिन्यांनी आमचे आजोबा वारले. आमच्या कुटुंबाची वाताहत झाली आणि कुटुंबाचे वाहतात होण्याच्या पाठीमाग काय तर आमचे आजोबा जे आहेत ते अल्पभूधार म्हणजे अतिशय जमीन कमी, आणि आमची वाईवाट होती म्हणून आम्हाला ती जमीन मिळालेली आहे. याच्यामध्ये एक रामजी नायकवडी म्हणून आहे, रामजी नायकवडी म्हणून आहे, त्यांनाही जमीन मिळाली होती. त्यांची जमीन अशी सरकार जमा झाली त्यावेळेस. पण आम्हाला जमीन मिळाली याचं कारण का, तर आम्ही अल्पभूधार आणि आज मितीला आम्ही अत्यल्प भूधारक आहोत. तर विश्वासरावांना 32 एकर जमीन होती, खालसा जमीन. त्याच्यानंतर 10 एकर भेटली, सर्वे नंबर 23ला 4 हेक्टर भेटली. आणि त्यांना त्यांचा जो कबूल आहे ते तो 16
एकर 6 गुंठ्याचा आहे. आता तुमचा जो जमिनीचा वाद आहे तो कुठल्या गावातील जमिनीचा वाद आहे? तेजीवाडीमध्ये आहे. सर्वे नंबर 35 मध्ये आहे. आणि म्हणणं माझं असं आहे की आमच्या त्यांच्या नावाने जर ते जमिनीचा 7/12 असेल, 8 असेल, फेरफार असेल, तर तुम्ही तो खाडाखोड करून बदलला का? आम्ही ऐका, हे खाडाखोड करणारे आम्ही कोणी नाहीये, कारण ही झालेली आहे सरकारी बाब झालेली आहे. तुमचे डॉक्युमेंट एवढे परफेक्ट असतानाही तहसीलदारांनी तुमचा अर्ज फेटाळला, त्यांच्या बाजूने निकाल दिला. तहसीलदारांनी आमचं म्हणणं अजिबात आम्हाला कॉलिंग सुद्धा केलं नाही. मी अर्ज केला होता स्थगितीचा, कारण तो अर्ज मी दिला होता. ऐका सर, तहसीलदारांनी एकतर्फी निर्णय दिला. तो अर्ज मी केला. तहसीलदार कोळेकर साहेब, त्यांना मी विनंती, त्याच्या आधी किरण काकडे होते, किरण काकडेंका अर्ज केला. किरण काकडे साहेब म्हणते हा माझ्या अधिकाराखाली नाहीये, तुम्ही प्रांत साहेबांका अर्ज करा. मी प्रांत साहेबांका अर्ज केला. त्याची 19 तारखेला सुनावणी आहे. तर मी माझ्या कायद्याने चाललेलो आहे. मी कुठल्याही प्रकारे कुणाचं वाद टाळलेला आहे. शिवाय विश्वासरावांनी काय केलं, गावातली 4-5 पोरं घेऊन इथं माझ्या चुलत भावाला मारहाण केली. त्यावेळी सुद्धा मी त्याच्यावर गुन्हे दाखल केले, पण नलवडे साहेबांच्या रिक्वेस्टमुळं मी चार्जशीट दाखल केले नाही. कारण गावातील समाजातील आपली जवळचीच कुटुंबातली गावातील मुलं असल्यामुळं ते नोकरीला आहेत. ते लोक त्यांच्यावर आम्ही काही चार्जशीट गुन्हा दाखल जमीन सरकारने तुम्हाला दिलेली आहे. मग ह्या जमिनीमध्ये कायदेशीर मार्गाने समजदारपणे हा विषय मार्गी लावत का नाही? आम्ही ऐका 2 मिनिट, ताबा आमचाच होता. तो आमच्या शेजारी 1 हेक्टर 94 क्षेत्र आहे. त्याच्यावरती विश्वासरावांचा ताबा होता आणि ती जमीन त्यांचीच होती. आमचा त्याच्यावरती कुठलाही आक्षेप नव्हता. आमच्या चुलत्यांनी उलट त्यांना जमीन तिथं कसायला दिली. याचं कारण काय, त्यांना जमीन नव्हती. याचं कारण काय, यांनी 10 एकर जमीन शासनाकडून जमीन मिळालेली आहे, ती त्यांनी विकलेली आहे. आणि प्लस त्यांची 32 एकर होती ती विकलेली आहे. आणि एवढं शासनाकडून मिळालेली जमीन विकता येते? आता तर त्यांनी विकलेली आहे, तिकडून परमिशन आणली ते आम्हाला माहिती नाही. पण आम्हाला जे आम्ही अल्पभूधारक आहे, आम्हाला 3 हेक्टर 6 जमीन मिळालेली आहे. आमच्याकडे तो कबूल आहे त्या आजोबांचा. आणि एवढं असताना मग आम्ही का अन्याय सहन करायचा? आमच्यावर पण अन्याय झालेला आहे ना, याच्याही शासनाने दखल घेतली पाहिजे ना. मग असं माझं म्हणणं होतं की हा विषय समंजसपणाचा होता. ते जे म्हणताय जो फेरफार तुम्ही बदलला, खोटा केला, खाडाखोड केली, साहेब ते नेमकं काय आहे? साहेब त्याचं म्हणणं जे आहे, आम्ही 1995ला आम्हाला तो फेरफार, म्हणजे तो जमीन ज्याला मिळाली, आमच्याबरोबर दुसऱ्याला जर जमीन मिळालेली आहे त्यांच्याकडे तो फेरफार मिळाला. त्याच्यानंतर मी वर्षानंतर हे जे कबुलायत वगैरे हे रेकॉर्डमधून काढलेले आहेत. हे काय माझ्या घरी तयार झालेले नाही आहे. आणि जर तसं असेल तर माझ्यावर कायदेशीर गुन्हा व्हावा. मी त्याच्या व्यतिरिक्त कायद्याला मी मानणार आहे, न्यायदेवतेला मी मानतो. जस्ट न्यायदेवतेने निर्णय दिला. आम्ही तुमच्या सुदैवाने दुर्दैवाने निकाल काय लागेल ठीक आहे, मान्य आहे. समजा जर उद्या प्रांतांचा निकाल लागला की बाबा ही जमीन जी आहे ही विश्वासरावांचीच आहे, तुमची भूमिका काय असेल? मी त्याच वेळी सांगितलेले विश्वासरावांना का जर प्रांत साहेबांनी निर्णय दिला तर मी जमीन त्याच्याही आधी सोडायला तयार आहे. याचं कारण काय सांगतो ऐका साहेब, वाद ठेवायचंच नाही त्याच्या आधी आम्ही प्रेमात त्याला देत होतो. पण तो जर आम्हाला जर दाखवत असं कायदा, आम्हाला सांगतोय तू कोर्टाचा विश्वासराव आता जर हे म्हणतायत की बाबा त्या प्रांतांकडे मी अर्ज केलेला आहे, त्याचा जो निकाल लागेल त्या निकालाशी मी बांधील असेल, तर तुमची भूमिका काय? हितवाईकरांना मी आधीच बोललेलो आहे. यांचे आमचे संबंध एकदम चांगले होते, मैत्रीपूर्वक संबंध होते साहेब. आणि त्यावेळी माझ्या मुलीचा वाढदिवस होता, त्यावेळी खंडूंनी मला फोन केला, बोलला की माझ्या असा फेरफार आहे. मी त्याला बोललो तू फेरफार करून निघाला आणि जे काय असेल ते आपण क्लिअर करू, आपल्या मैत्री संबंधी. त्यानंतर आमचे थोडेसे वाद झाले आणि जुन्नर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर साहेब मला सांगितलं का तुमच्यात वाद होऊ नये म्हणून प्रतिबंधक कारवाई म्हणून तुम्ही एक काम करा, ॲफिडेविट करून द्या. आणि त्यानुसार मी ॲफिडेविट पण करून दिलेली साहेब ओरिजिनल, की वायकरांनी न्यायालयातून आदेश आणून त्यांच्यासारखं झालं तर मी त्यांना जमीन द्यायला तयार आहे. परंतु माझी वाटी मी क्षेत्र करतोय, मी डेव्हलप केलेलं आहे. त्यांनी कायदेशीर मार्गाने ती जमीन ताब्यात घ्यावी असं तुमचं म्हणणं आहे? हो, त्यांनी कायदा हातात घेऊन म्हणजे दांडगाईनी बाळाचा वापर न करता त्यांनी अशी गोष्ट करायला नव्हती पाहिजे. मी त्यांना बोललो होतो तुम्ही कायद्याने आदेश आणा, कायद्याने तुमच्या बाजूने निकाल लागला तर तुम्हाला मी जमीन द्यायला तयार आहे. तुमचं म्हणणं लक्षात आलं. वायकर तुम्ही काय सांगाल? साहेब दावा पहिल्यापासून आमच्याकडेच होता. शेजारी 1 हेक्टर 94 क्षेत्र आहे, त्याच्यात त्यांचा दाबा होता. आम्ही त्याच्यावर आजही ती जमीन तशीच पडीक आहे, जाऊन बघा. त्यांनी त्याच्यावरचा मुरम विकलाय आणि ह्या माणसाने आमच्यावरच उलट मुरमाची चोरीचा आरोप केलेला आहे याच्यावर. आणि ह्या गोष्टी तर त्याच्यावर शहानिशी झाली पाहिजे ना. मुरम कुणी विकलाय तिथं 10 लोक सांगतील. आणि जर हा असा आरोप करीत असेल, हा इथे समाजामध्ये सांगतो खंडवाईकरनी खोटा फेरफार केलाय, फेरफार करण्याचा अधिकार मला आहे का? तुम्ही सांगा बरं, आहे का अधिकार? नाही, तुम्हाला नाही. आणि मग जो पहिला फेरफार तयार झालाय त्याच्यात बदल झालाच कसा काय हे मला शासनाला विचारतो ना. हा मध्ये कशाला हे करतो तो? हे पहिला जो फेरफार ऐका कबूल आहे, ते ही कबुलात कुठे आहे का? मग ही कबुलात कुठे असेल तर मी मान्य आहे,
मला मान्य आहे का गुन्हा माझा मी केलाय गुन्हा, मग इथं कबूल आहे खोटे असेल आमच्या सर आजोबा उद्या ती जमीन जर वायकरांचीच निघाली असा आदेश झाला, तुमची भूमिका काय असेल? मी ज्या दिवशी आदेश होईल त्या दिवसापासून त्याचा विषय सोडून देईन किंवा तिच्याकडे जाणार नाही किंवा वायकरांना काही त्रास करणार नाही. तुमचं म्हणणं आहे की आज जे तहसीलदारांच्या ऑर्डर प्रमाणे जर हा त्यांचा 8 नाही 7-12 नाही फेरफार नाही तर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी तुमची मागणी? गुन्हा तर दाखलच झाला पाहिजे साहेब, कारण का आज जो रेकॉर्डला फेरफार 28-12 आहे तो ओरिजिनल आहे आणि यांनी कुठून आणला, काय आणला, त्यात खाडाखोड कशी काय झालेली, आणि तो 95च आहे. मुळातच जो 28-12 फेरफार आहे तो 85च आहे आणि तो रेकॉर्डला आहे. आणि 85 साली जर ओरिजिनल फेरफार 28-12 तयार झालेला आहे, तुम्ही यांनी 95चा आणला कुठून? मुळातच या वायकऱ्यांच्या 90 साली भावाभावामध्ये वाटप झालेले, त्या वाटपपत्राचा आपल्याकडे फेरफार आहे. त्यानंतर पूर्ण वाटपपत्राचे माझ्याकडे प्रकरण देखील आहे. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी देखील प्रतिज्ञाबद्ध करून दिलेले की तेजवडी गावामध्ये आमच्याकडे 2 हेक्टर 40 जमीन असून 2 हेक्टर जमीन असून त्यापेक्षा जास्त जमीन नाही, त्यात त्यांच्याकडे गावात काही जमीन आहे आणि काही 66 गुंठे शेती, असं त्यांनी स्पष्टपणे त्या वाटप पत्रामध्ये नमूद केलेले आणि त्याचे माझ्याकडे नकली देखील आहेत. आणि 90 साली ज्या भावामध्ये वाटप होते, त्यानंतर 95 साली तुमच्याकडे 2 हेक्टर 40 कागद बोलतोय, मी बोलत नाही साहेब, मी कागदावर बोलतोय. आज कागद वायकऱ्यांनी जो फेरफार दाखल केलेला होता तहसीलदारांनी, त्याचा तहसीलदारांनी निकाल लावून त्या निकालात स्पष्ट दिलेलं आहे की वायकऱ्यांनी दाखल केलेला हस्तलिखित 28-12 फेरफार नकली खाडाखोडी दाखल झालेली आहे. आणि त्यावर मी पोलीस स्टेशनला सांगतोय की त्यावर तुम्ही तो गुन्हा दाखल करून घ्या. आणि माझी ओरिजिनल नक्कल प्रत ही साहेबांनी कालच पाहिलेली, जी आज रेकॉर्डला आहे 28-12ची नक्कल, ती साहेबांनी काल व्हेरीफाय केलेली आहे स्वतः. आणि त्यानुसार माझी मागणी आहे, त्यानुसार तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या. कागद आज खोटे कागद असतात आलेले, ते कुठून आले काय आले त्याची अद्याप पडताळणी झालेली नाही साहेब. वायकर तुम्ही स्वतः तर ऐकताय, मग तुम्ही विश्वासरावांना काय विनंती करा. आता कसं आहे साहेब माहिती, ऐका 2 मिनिटं. हे जे बोललाय तो त्याचा अनुभव आहे. मी काय महसूलमधला अधिकारी नाही आहे, पण जी माझी कायदेशीर बाजू मी मांडली ह्याच्यामध्ये पेपर गहाळ झालेली आहे. रेकॉर्ड रूमला याचा म्याव नाही स्वतः, तो म्यावना काय करतो ते रेकॉर्ड रूमला मला माहिती नाही काय चालतं, कशा पद्धतीने व्यवहार चालतो मलाच माहीत नाही. पण ज्यावेळेस मी मागणी केली 675/85 तेजस आदेश येतो, तिथं आदेश गहाळ आहे साहेब, मी त्याच्यात माझी पोच आहे त्याच्याकडं, प्लस 211 मोर नंबर आहे. भूमी अभिलेखला गेलो तिथेही तो कागद गहाळ आहे. ह्या रेकॉर्ड गहाळ झालेलं आहे. ते मी ते वारंवार ते सांगतोय ना की आमचे आजोबा अंगठे बहादूर होते, शिक्षित नव्हते, 25 वर्ष भाऊ, यांचे आजोबा 25 वर्ष सरपंच होते. यांचे भाऊ कुठं कामाला आहे? यांचे एक भाऊ नाही, यांना हा एकच आहे. तुम्ही काय म्हणले महसूल विभागात कामाला? नाही, यांचा मेहून नाही महसूल विभागामध्ये. अच्छा, यांचे मेहुणे? हा, तिथं रेकॉर्ड रूमला तो कामाला आहे. आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. हे जे कबूल आहे ते हा मी तिथूनच घेतलेला आहे. हा काय माझ्या घरी तयार झाला नाही. पण 675/85 तुम्ही आदेश आहे, चौकशी करा. त्याचं माझं हे पोस्ट घेतलेली मी त्याच्यावर, तो गाळ झालाच कसा काय? 211 आहे मोर नंबर रजिस्टर. कसा काय गाळ झाला म्हणजे यांच्या मेहुण्यांनी केला असं वाटतं का? माझा हे त्याच्यावरती मी त्याच्यावर 420 दाखल करू शकतो यांच्या मेहुण्यावरती गाळ केलेल्याचा. मला तो भेटत का नाही? मग मिळालाच पाहिजे ना, हा काय कायदा मिळवण्याचा. 420चा गुन्हा दाखल का करत नाही? मला प्राण साहेबांची 19 तारखेला मी वाट पाहतोय. जे काय आहे मी लिगल त्यांच्या मागणी केलेली आहे. माझी अपेक्षा अशी का मला प्राण साहेब माझी दुरुस्ती करून देतील, कारण मी अपील कशावर केलेले आहे फेरफार खोटा झाल्याचा, किंवा आमचं नाव कमी कसं काय झालं मला हे म्हणायचं आहे. जरी समोरचा मोठी खाडाखोड केली मला काय अधिकारी खाडाखोड करण्याचा ना? तुमचं अगोदर नाव होतं, हा, ते नाव कमी झालं आणि ते कसं झालं याचा सुद्धा आम्हाला चौकशी केली पाहिजे ना. विश्वासराव तुम्ही काही सांगू शकाल का या विषयात? 1986चा आदेश आहे आणि त्यानुसार वायकऱ्यांना ती 66 साहेब हा जो बोलतो त्याचा आज माझ्या आदेश आहे. मी कागदावर बोलतोय, मी कुठल्या तोंडी असं कोणा वक्तव्य किंवा कोणा असं आरोप करत नाही. मुळातच माझ्याकडे आज तुम्ही पाहू शकता कागद आहेत माझ्याकडे. 1986 सालचा आदेश आहे आणि त्यानुसार 2112 रुपये भरण्याचा यांना आदेश असून त्यानुसार यांना 66 गुंठे क्षेत्र वाटप झालेली. आणि माझ्याकडे 76 सालचा आदेश आहे जमीन वाटप झालेली याचा, सरकारी जमीन काय रुपये वाटप आदेश आहे. म्हणजे कागदपत्र आज माझ्याकडे 100% क्लिअर आहे आणि त्या कागदांवरच मी बोलतोय आणि त्या पद्धतीनेच मी चाललेलो आहे. विनाकारण याच्या त्याच्यावर आरोप करणं, यांनी केलं त्यांनी केलं हे तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे. तुम्ही कोणाचं नाव घेणं हे कितपत योग्य आहे साहेब? कारण का मुळातच आज रेकॉर्डला गेल्यानंतर ते मी स्वतः कागद आजपर्यंत काढले, तर स्वतः अर्ज करूनच सगळे कागद काढलेले. आणि असं कोणी हे केलं गाळ ते केलं गाळ असं कोण कशाला गाळ काढणार कागद? तुम्हाला जे पाहिजे तर तसे रेकॉर्डला गेल्यानंतर आज पारदर्शक व्यवहार आहेत ते लिखी लिहून देतात. असेल तर देणार, नसेल तर नाही लिहून देते. की यापूर्वी कागद काढलेला आहे आणि आता गेल्या 2 वर्षामध्ये तो व्यक्ती काम करतोय तिथं अनेक मुलं काम करतात. तर असं दाखवा तुम्ही की यापूर्वी 2 वर्षापूर्वी कागद आपल्याकडे आहे आणि आत्ता तो गहाळ झालाय.
तुम्ही असं म्हणू शकत नाही का त्याला की डायरेक्ट या माणसाने कागद गहाळ केलेला आहे, तो कागद तुमच्याकडे पाहिजे नक्कल, त्यावेळी तुम्ही म्हणू शकता ना की हा कागद गहाळ झालेला आहे. जो कागदच नसेल तो तरी समोरचा व्यक्ती देणार कसं काय साहेब तुम्हाला? असं विनाकारण पूर्ण वाईट म्हणजे आपण त्यांना बदनाम करत नाही साहेब. आता माझं म्हणणं जे काय आहे ते तुम्ही कागदोपत्री बोला, कागदावर ठाम राहून बोला. आपण 1 मिनिट यांचं ऐकूया. ऐका, आता तहसीलदारांनी याची शहानिशा करायला पाहिजे होती का ते वाटपपत्र जुनं करायला पाहिजे होतं. 675/85 हा तहसीलदारांचा आदेश आहे. हे काम कुणाचं होतं? तहसीलदारांचं. ते त्यांनी काढलं नाही, शोधलं नाही, डायरेक्ट आमच्या विरोधामध्ये निर्णय देऊन रिकामी झाले. हा आमचं अन्याय झालेला आहे ना. आम्ही आज उलट आम्ही मागणी करायला पाहिजे होतं की आम्ही उपोषणाला बसायला पाहिजे. आमची आजी जिवंत आहे अजून साहेब, तिचं वय साधारण 95 ते 100च्या आसपास आहे. ती तिथं स्वतः त्यांनी शाळू काढलाय, आमच्या वडील आहे त्यांचं वय, त्यांनी शाळू काढलाय आणि ताबा आमचं पहिल्यापासून आहे. त्याला काय म्हटलं मी, माझं म्हणणं काय, प्रासाहेबांनी निकाल दिला तुला मी देऊन टाकेल. ठीक आहे, आम्हाला जर असं वाटत असेल ही कबूल आहे तर मग हे कोर्ट समजू ना आम्ही. कारण याचं कारण सांगतो, हे जर असेल तर हे खोटं आहे का? मग तो आमचं पहिलं फेरफार खोटं आहे का? हे चॅलेंज करायचं आमचं काम न्याय देवतेवर दोघांचा विश्वास आहे. हां, मान्य आहे ना आम्हाला. मग पण आता हा म्हणतो का आमच्या गुन्हा दाखल करायचा, म्हणजे चार्जशीट दाखल करायचं 145, हे चुकीचं आहे. आणि जर त्याचं तसं म्हणणं असेल तर आमच्या भावाला मारहाण केलेली आहे, आम्ही चार्जशीट दाखल करू, आम्ही SP कडे जाऊ, आम्ही आंदोलन करू, कारण आमच्या कागदपत्राची फाईल ओरिजिनल आहे.